हॅलो, गुड मॉर्निंग. आजची सकाळ जरा लवकरच झाली होती. आज मी 5 वाजता उठले होते. मस्त सिमला मिरची कट करून घेतली आणि नंतर लक्षात आलं की आज भोगी आहे. मग काय घेतली भोगीच्या भाजीची तयारी करून आणि सकाळी एकतर मला लवकर आवरायचं होतं आणि आज नेमका मेन्यू अचानक चेंज झाला. एनिवेज घेतली मग आपली रेग्युलर जी भाजी आहे भोगीची ती बनवायला. त्यानंतर पोळ्या बनवल्या आणि नाश्त्यासाठी उपमा बनवला. आता काय होतं, जी भाजी कट केली ती पण करू शकले असते, पण आपण 90sचे आणि हे जे सणवार आहे, रीतीभाती आहे, ह्या आपल्या किती जवळच्या आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे मग सगळे रूल्स, सगळे सणवार हे रीतीभातीप्रमाणेच झाले पाहिजे हे आपल्याला वाटतं. मग हे सगळं आवरून मी निघाले शॉपवरती. आता शॉपवरती आज मी 4 व्हीलर घेऊन जाणार होते. मग काय मस्त म्हटलं आज जाऊ 4 व्हीलरने. मग मी गेली 4 व्हीलरकडे आणि ते ह्या जन्मात तरी शक्य नाही आहे. आणि मग काय आपली फरारीच बरी, घेतली फरारी आणि निघाले शॉपवरती. शॉपवरती गेल्यानंतर आधी थोडंसं फोटो सेशन करून घेतलं आरशामध्ये आणि निघाले शॉपवर. शॉपवर आल्यानंतर काय कामात वाट बघतच होते, कारण आजही स्टाफ नव्हता. तुम्ही जर काही बिझनेस करत असाल तर तुम्ही मला सांगा की स्टाफ रेग्युलर येईल याच्यासाठी काय करावं लागेल. कारण आपला स्टाफ तर काही रेग्युलर येत नाही. त्यांना कितीही सांभाळा, कितीही इन्सेंटिव्ह द्या, कितीही कमिशन द्या, ते काही रेग्युलर येत नाही. सो ठीक आहे, आपण काही मागे सांगितल्याप्रमाणे कोणाच्या भरोशावर नाही आहे. मी जिथे कोणी मला हेल्पला नसतं त्यावेळेला मी स्वतः उभी राहते आणि सगळं ॲट अ टाईम मी 4 कस्टमर्स पण अटेंड करू शकते. सो मी कोणावर डिपेंड नाही. मला फक्त गरज पडते ती, आपला बिझनेस असा आहे की एकदा म्हणजे असं नाही की एक वस्तू घेतली आणि कस्टमर निघून गेलं. इथे चॉईस करून घ्यावं लागतं, म्हणून आपल्याला गरज पडते. अदरवाईज कस्टमर करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यावेळेला आज म्हणजे असं एकदम गर्दी नव्हती, तर थोडंसं स्टेप बाय स्टेप कस्टमर्स येत होते, त्यामुळे मला मॅनेज करायला सोपं गेलं. पण ह्या ताईंनी ड्रेस पाहिजे होता 24 नंबरचा आणि बघा मी ते जे फ्रॉक दाखवले ना ते होते 28-30 नंबरचे. म्हणजे त्यांनी जेवढा साईज आहे ना सगळ्या ओपन करून सगळ्या मुलीला ट्राय केल्या. म्हणजे बघा कस्टमर थोडंसुद्धा लॉजिक वापरत नाही की आपल्याला साईज कोणती पाहिजे आणि आपण ट्राय कोणतं करतो आहे. पण कसं आहे, आता कस्टमर देवासारखे असतात, त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग काय घेतलं आवरायला पसारा आणि मग स्टेप बाय स्टेप कस्टमर चालू होते. आणि काय होतं, थोडे थोडे कस्टमर आले की कॅमेरा ऑन करता येतो. एकदम गर्दी झाली की असं होतं की कॅमेरा चालू करावा की कस्टमर अटेंड करावे. त्यामुळे मग मी जेवढं शक्य होईल तेवढ्या क्लिप्स घेतल्या आजच्या. आणि नंतर दुपारून भरपूर गर्दी झाली होती, तर त्या गर्दीमध्ये माझा फोन कुठे पडलेला असतो ना तो पण मला लवकर सापडत नाही आणि एकटे असल्यामुळे. सो मग अशा पद्धतीने कस्टमर्स केले, स्टेप बाय स्टेपच चालू होते. आणि मग अशी मी जसं सणांचं बोलली की आपल्या लेडीजचं कसं असतं, आपल्याला करिअर पण करायचं आहे, आपल्याला फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला सगळे सण वार रीतीभाती हे सगळं करायचं आहे. का आता आपण लहानपणापासून हे सण किती उत्साहाने साजरे केले जातात हे बघितलेलं आहे आणि आपल्या मुलांना पण ते कुठेतरी माहीत व्हावे, म्हणून मग हे सगळी तडजोड असते की सगळं वेळेतच झालं पाहिजे, सगळं म्हणजे सांभाळूनच केलं पाहिजे. सो असं. आणि माझं पण हेच आहे की मला पण सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहे. म्हणजे फक्त कामच नाही किंवा फक्त पैसेच कमवायचे नाही आहे, तर मला फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे. आणि मग नंतर किराणा म्हटलं सण आला आहे, किराणा करून घेऊ. मग मी आले डीमार्टला. डीमार्टला यायला वेळ नव्हता. आमच्या समोरच एक सुपर मार्केट आहे, तिथूनच किराणा करून घेतला आणि मग काय अशा पद्धतीने दिवस संपवला.